नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 12वी विषय इतिहास यामध्ये आपण मित्रांनो 6 नंबरचं प्रकरण बघत आहोत। प्रकरणाचं नाव आहे आपल्या वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष। त्यामध्ये आपण पूर्वीच्या पाठामध्ये 1 नंबरचा पॉइंट बघितला, 1857 पूर्वीचे लढे हा पॉइंट बघितल्यानंतर आज मित्रांनो आपल्याला 2 नंबरचा पॉइंट बघायचा आहे, 1857 चे स्वातंत्र्य युद्ध। बघा 1857 चा स्वातंत्र्य लढा। आता यामध्ये बघा 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटिश फौजेतील भारतीय सैनिकांचा असंतोष व राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक कारणे होती। ब्रिटिश फौजेतील भारतीय सैनिकांना देण्यात येणारी वागणूक आणि त्यांच्यावर असणारी बंधने यामुळे सैनिकात असंतोष वाढत गेला। भारतीय सैनिकांच्या भत्त्यात कपात, त्यांना समुद्र ओलांडण्याची सक्ती, कवायतीच्या वेळी होणारा अपमान, नोकरीतील बदल्यांबाबत केला जाणारा पक्षपात, कार्यक्षमतेवर होणारा अन्याय, वरिष्ठ पदावर बढती न मिळणे यामुळे भारतीय सैनिक दुखावले होते। तर बघा 1857 चे स्वातंत्र्य लढा आहे, हा याचं कारण काय होतं किंवा हा लढा का झाला याबद्दल आपल्याला ठिकाणी माहिती बघायची। मग त्या ठिकाणी काय सांगतात ते यावेळेस 1857 चे जे काही स्वातंत्र्य लढा झाला, हा लढा ब्रिटिश फौजेतील भारतीय सैनिकांचा असंतोष जो होता किंवा राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक कारणे होती, ती ब्रिटिश फौजेतील भारतीय सैनिकांना देण्यात येणारी वागणूक आणि त्यांच्यावर असणारी बंधने यामुळे सैनिकात असंतोष वाढत होता। आता जे काही ब्रिटिश सैन्य होतं, या सैन्यामध्ये जे काही भारतीय लोक होते, ब्रिटिशांमध्ये जे काही लागणारे भारतीय लोक होते, या भारतीयांना दिली जाणारी वागणूक कशा पद्धतीची होती ही याबद्दल आपल्या ठिकाणी माहिती बघायची आहे। मग आता जे त्या स्वातंत्र्य युद्धात जे काही त्या ब्रिटिश फौजीमध्ये होते, ब्रिटिशांनी जी काही फौज उभारली होती, त्या फौजमध्ये असताना भारतीय लोक जे होते त्यांना दिली जाणारी वागणूक, त्यांच्या ज्या पद्धतीची वागणूक होती किंवा त्यांना वेगवेगळे अपमानित करणे किंवा वेगवेगळ्या पद्धतीची वागणूक देणे किंवा खालच्या स्तरात दाखविणे आणि कोणत्याही गोष्टीचा जर मोबदला असेल किंवा फायद्याचं काम असेल तर त्यांना त्या ठिकाणी डावललं जाणे, या सगळ्या गोष्टींमुळे या ठिकाणी स्वातंत्र्य युद्धाची सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यानंतर जे काही समुद्रमार्गे ज्या काही गोष्टी ओलांडल्या जात होत्या किंवा त्या ठिकाणाहून भारतीय लोकांना बाजूला केलं जात होतं किंवा त्यांना सक्ती देण्यात येत होती आणि कवायतीच्या वेळी होणारा जो काही अपमान होता, ज्या पद्धतीने इंग्रज फौज ज्या पद्धतीने कवायत करत होती किंवा स्वातंत्र्याची जी काही लढण्याची पद्धत अवलंबत होती, या लढण्यामध्ये किंवा जी त्यांची काय म्हणते त्या ठिकाणी जी काही प्रॅक्टिस चालू होती, त्या प्रॅक्टिस मध्ये जो काही या भारतीय लोकांना ज्या गोष्टी जमत नसत त्याबद्दल त्यांना अपमानित केलं जात होतं। त्याच्यानंतर बघा नोकरीतील बदल्यांबाबत केला जाणारा पक्षपात, कार्यक्षमतेवर होणारा अन्याय, वरिष्ठ पदावर बढती न मिळणे यामुळे भारतीय सैनिक या ठिकाणी दुखावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मग त्या सैन्यामध्ये भरती व्हायला असताना सुद्धा ज्या व्यक्तीला चांगल्या पद्धतीचं काम केलं असेल तर त्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी बढती दिली जात नव्हती किंवा उच्च पदावर त्यांना घेतलं जात नव्हतं। त्याच्यानंतर बघा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या सोबत पक्षपात केला जात होता, किंवा हिंदू आहे तो इथला आहे, तो तिथला आहे, तो अशा पद्धतीचा आहे, तो तशा पद्धतीचा आहे, अशी हीन किंवा गलिच्छ वागणूक या लोकांसोबत दिली जात होती। त्याच्यानंतर बढती तर दिली जात नव्हती किंवा त्यांच्या कामावर जे काही कार्यक्षमता आहे त्यांची किंवा जे काही काम करत होते त्या कामावर सुद्धा त्यांचा अन्याय केला जात होता। म्हणजे वरिष्ठ आणि बढती मिळणे त्या ठिकाणी त्या सैनिकांना मिळतच नसे, अशा पद्धतीची माहिती आपल्याला ठिकाणी पाहत आहोत। त्याच्यानंतर बघा गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीने दत्तक वारसा हक्क नामंजूर केल्याने भारतीय सैनिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते। सातारा, जैतपूर, संबळपूर, उदयपूर, नागपूर, झाशी ही संस्थाने डलहौसीने खालसा केली होती। आता जो काही गव्हर्नर आहे, कोणी गव्हर्नर बघा गव्हर्नर हा लॉर्ड डलहौसी।
हा या ब्रिटिश फौजेचा कोण होता, गव्हर्नर होता. मग या सगळ्या गोष्टी चालवत असताना जे काही दत्तक वारसा हक्क आहे, हा वारसा हक्क त्या ठिकाणी बंद केला होता. कशा पद्धतीचा, जर समजा एखाद्याचा वडील किंवा एखाद्याचा मुलगा जर त्या भरतीमध्ये लावून घ्यायचा असेल तर वारसा हक्काप्रमाणे त्यांना लावून घेतलं जात नव्हतं किंवा कोणत्याही पद्धतीचा हक्क त्यांच्या फौजमध्ये दिला जात नव्हता. मग जो काही वारसा हक्क आहे तो न मिळणे, या सगळ्या गोष्टी अन्यायकारक असणे हे या फौजेमध्ये, ब्रिटिश फौजेमध्ये असणाऱ्या हिंदू लोकांना वाटत होत्या. मग त्या ठिकाणी सातारा, जैतापूर, संबळपूर, उदयपूर, नागपूर आणि झाशी इत्यादी ठिकाणी हे लॉर्ड डलहौसीच्या हातामध्ये होती किंवा त्यांना ती खालसा केलेली होती, म्हणजे त्याच्या ताब्यात त्यांनी घेतलेली होती. त्याच्यानंतर बघा, संस्थाने खालसा केल्यामुळे संस्थानामधील सैनिक बेकार झाले, शेतीवर या अतिरिक्त सैनिकांचा भार पडला, राज्यकारभाराच्या माध्यमातून कंपनी सरकार धर्म बुडवेपणा करीत आहे अशी समजूत लोकांच्या मनात मूल धरू लागली होती. संस्थाने खालसा करण्याबरोबरच ब्रिटिशांनी वतनेही जप्त केली होती, त्यामुळे नाराज असणारा स्थानिक वर्ग मोठा होता. मग आता जो काही स्थानिक वर्ग होता, कुठला हिंदुस्थानमधला किंवा भारतामधला जो काही स्थानिक वर्ग होता, हा स्थानिक वर्ग फार मोठ्या प्रमाणावर होता. मग आता ही काही सातारा, जैतपूर, संबळपूर, उदयपूर, नागपूर आणि झाशी इत्यादी संस्थान त्यांनी काय केलं होतं, खालसा करून घेतली होती. म्हणजे पूर्ण संस्थान त्यांनी त्यांच्या ताब्यामध्ये घेतलेली होती. आणि संस्थाने ताब्यामध्ये घेतल्यानंतर त्या ठिकाणी जो काही कंपनी सरकारचा जो काही बुडवेपणा होता, धर्मबुडवेपणा, म्हणजे ते काय करत होते, त्यांच्या धर्मामध्ये गेल्यानंतर ते त्या लोकांना भरती करून घेत असत. कोणत्या भरतीत, तर त्यांची जी काही फौज होती ब्रिटिशांची, त्या फौजेमध्ये ते भरती करून घेत होते. म्हणजे हळूहळू जे काही हिंदुत्वातले लोक आहेत किंवा हिंदू धर्मामधले लोक आहेत, हे हिंदू धर्माचं प्रमाण त्या लोकांना कमी करण्यासाठी त्यांनी ही स्कीम चालू केली होती, असं आपल्याला आज म्हणावं लागेल. पण ज्यावेळेस या सर्व लोकांच्या या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या की कंपनी सरकारचा जो काही धर्मबुडवेपणा आहे किंवा ही कशा पद्धतीचं कार्य करतात, ह्या सगळ्या गोष्टी मनात धरून आल्यानंतर या लोकांनी या सर्व ब्रिटिशांना विरोध करणं चालू केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा, भारतीय परंपरेचा येथील पीक पद्धती व हवामानाचा विचार न करता भारतात कायमधारा, रयतवारी, महालवारी या पद्धतीचे प्रयोग इंग्रजांनी केले. त्यामुळे शेतकरी कंगाल, जमीनदार आणि कंपनी सरकार श्रीमंत होत गेली. पूर्वी शेतसारा वस्तुरूपात भरता येत होता, आता तो रोख स्वरूपात द्यावा लागे. पीक येवो अगर ना येवो कर भरावाच लागे. यातच दुष्काळ आला तर शेतकऱ्यांची अवस्था बिकट होई. दुष्काळ, साथीचे रोग यांचा सर्वाधिक फटका माणसे, जनावरे यांना बसायचा. भारतीयांच्या समस्याच्या संदर्भात ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून सहानुभूती शून्य असायचा. सावकार आणि सरकार यांच्या कचाट्यात शेतकरी सापडला. पूर्वी जमिनीची विक्री करता येत नसे. अडचणीत सापडलेला शेतकरी नाईलाजा पोटी रोख पैशासाठी जमीन विकू लागला आणि अधिकच अडचणीत आला. कंपनीने जमीन विक्रीयोग वस्तू बनवून टाकली. इंग्रज मळेवाल्यांनी येथे नगदी पिके घेण्यास सुरुवात केली. नेळीच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांची अवस्था भीषण होती. सार्वत्रिक बेकारी, असंतोष, अविश्वास यांनी भारतभर सामान्य जनतेचे जगणे अवघड केले होते. तर बघा, हळूहळू फौजमध्ये लावून घेणे म्हणजे हिंदू धर्म त्या ठिकाणी कमी करणे. दुसरी गोष्ट, फौजमध्ये लागल्यानंतर त्यांना वारसा हक्क कोणत्याही प्रकारचा न देणे, म्हणजे त्यांच्या मुलांना परत नोकरीमध्ये त्या न घेणे. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर असंतोषाचं वातावरण काय झालं तर जैतापूर, संबळपूर, उदयपूर, नागपूर, झाशी ही संस्थाने सगळी त्यांनी खालसा केली होती. म्हणजे सर्व प्रकारची संस्थाने खालसा केल्यानंतर इथले जे सैनिक होते, हे सैनिक वर्ग हा बेकार झाला होता. मग शेतीवर अतिरिक्त सैनिकांचा भार पडला. त्याच्यानंतर लोकांनी काय केलं, मग ती नोकरी सोडून देऊन शेतीमध्ये काम करणं सुरू केलं. तर मग या ठिकाणी शेतीमध्ये घरातील सर्व लोक जर एकाच शेतामध्ये जर काम करत असेल तर त्याही ठिकाणी ती बेकारी वाटू लागली. दुसरी गोष्ट, राज्यकारभाराच्या माध्यमातून कंपनी सरकार काय करत होतं, धर्मबुडवेपणा करत होतं. धर्मबुडवेपणा कसा, तर कोणाला जर एखाद्या गोष्टीचं जर काम पडत असेल तर त्यांनी तो हिंदू धर्म सोडावा आणि ब्रिटिश धर्मामध्ये किंवा इंग्रजांच्या धर्मामध्ये प्रवेश करावा, असं त्यांचं मत होतं. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी होत असताना म्हणजे ते लोकांचा हा सूर नाराजीच्या सुरात निघू लागला. त्याच्यानंतर बघा,
भारतीय परंपरेचा येथील पीक पद्धतीमध्ये जे काही हवामानाचा विचार न करता, म्हणजे आता हवामान कशा पद्धतीचं आहे किंवा शेतामध्ये शेतकऱ्याच्या शेतामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन होतं की नाही होतं, परंतु त्यांना तो कर द्यावाच लागेल. कोणाला? तर ब्रिटिश कंपनीला. मग त्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ह्या शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊ लागल्या किंवा हिंदू धर्माच्या विरोधात जात असताना त्या लोकांना समजू लागल्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना शेत सारा वसूल करणे तो कशा पद्धतीने केला जायचा पूर्वी, तर अगोदरच्या पद्धतीनं शेतामध्ये जो माल निघाल त्या मालाच्या हिशोबानं 1 त्रिटन माल ते लोक घेऊन जात होते आणि 1% माल हा शेतकऱ्याच्या हातामध्ये ठेवत होते. अशा पद्धतीचा त्यांचा कर असायचा. पण नंतर जशा जशा पद्धतीनं शेतीतून उत्पादन मिळणारं कमी होऊ लागलं, त्याच्यानंतर रोगराई फार मोठ्या प्रमाणावर येऊ लागली. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा ह्या सगळ्या अडचणीमध्ये ज्यावेळेस शेतकरी वर्ग सापडला, त्यावेळेस त्या लोकांनी काय केलं, तर पैशाच्या माध्यमातून शेत सारा वसूल करण्याचं कार्य या इंग्रजांनी चालू केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, मग दुष्काळ आला तर शेतकऱ्यांची अवस्था सुद्धा बेकार होत होती, कारण दुष्काळामध्ये कोणत्याही प्रकारचं उत्पादन हे शेतीमधून त्यांना मिळत नव्हतं. मग शेतीमधून उत्पादन मिळो अगर ना मिळो, पण शेत सारा त्या लोकांना द्यावंच लागत असे. मग अशा गोष्टी होत असताना काय होऊ लागलं, हळूहळू अगोदरच्या काळामध्ये शेतकरी शेती विकत नव्हता किंवा विकता येत नव्हती, परंतु या इंग्रजांनी आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अवलंबित केल्या किंवा प्रत्येक व्यक्तीसाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या गोष्टी त्यांनी चालू केल्या. मग या सगळ्या गोष्टीत कोण चांगला राहत होतो, फक्त शेतकरी वर्ग सोडून, तर जो काही सावकार आहे तो सावकार चांगल्या पद्धतीत जीवन जगू लागला किंवा ब्रिटिश लोक चांगल्या पद्धतीत जीवन जगताना आपल्याला पाहायला मिळू लागले. त्याचं कारण काय, जर जो सावकार होता तो सावकार काय करायचा, पूर्वी शेतमाल घ्यायचा, नंतर शेतमाल न घेता तो पैसा घेऊ लागला. मग पैसा जर शेती विकायची तर शेती कोण घेणार आहे, तर तो सावकारच घेणार आहे. अशा पद्धतीने शेतकरी वर्ग हा त्या ठिकाणी अडचणीत येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर बघा, ब्रिटिशांचा दृष्टिकोन हा सहानुभूती शून्य असायचा. शेतकऱ्याच्या बाबतीत ब्रिटिशांची जी काही सहानुभूती होती ही शून्य झालेली होती, कारण त्यांचा पाहायचा दृष्टिकोन या शेतकरी वर्गाकडे अतिशय थर्ड वागणूक दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. त्याच्यानंतर बघा, सावकार आणि सरकार यांच्यात कचाट्यात हा शेतकरी वर्ग सापडल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असे. त्याच्यानंतर बघा, पूर्वीच्या जमिनीची विक्री करता येत नव्हती, त्याच्यानंतर ही जमिनीची विक्री सुद्धा या ठिकाणी रोख पैशाच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळू लागलं. त्याच्यानंतर इंग्रज मळेवाल्यांनी जे काही इंग्रजांनी मळे चालू केले होते त्या ठिकाणी नीळ उत्पादन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही उत्पादन काढण्याची त्यांची सुरुवात असेल, मग त्या उत्पादन करत असताना जो काही मजूर वर्ग होता हा मजूर वर्ग त्यांना अधिक किंवा मुबलक त्या ठिकाणी मिळत असे. त्याचं कारण काय, तर या लोकांची शेतजमीन ही सर्व प्रकारची एक तर सावकार घेत होता किंवा इंग्रज घेत होते. मग या जमीन विकल्यानंतर त्या लोकांकडे जर कष्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, मग मजुरी जाणे, मग मजुरीचं काम करणे. मग मजुरी करत असताना अल्प पैसा येत होता, त्या पैशामध्ये सुद्धा त्यांचं घर चालत नव्हतं किंवा त्यांच्या गरजा या शेतकरी वर्गाच्या पूर्ण होत नव्हत्या. म्हणून या सगळ्या गोष्टीकडे पाहत असताना हा 1857 स्वातंत्र्य युद्ध किंवा स्वातंत्र्य लढा झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आर्थिक पिळवणुकीबरोबरच धर्मांतर, धर्मियांच्या रूढी परंपरा याबाबतची ब्रिटिशांची धोरणे ही या गोष्टीमुळे भारतीयांच्या मनात ब्रिटिशांबद्दल असलेल्या असंतोषात भर पडत गेली. मग हळूहळू धर्मबदल होऊ लागला. धर्मबदल होत असताना जी काही हिंदू संस्कृती आहे किंवा जे काही सण उत्सव ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या साजऱ्या करायच्या आहेत ह्या साजऱ्या करणं सुद्धा त्या ठिकाणी हळूहळू कमी होऊ लागल्या, कारण जास्तीत जास्त हिंदू धर्म हा ब्रिटिश धर्मामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळू लागलं किंवा धर्म सोडून लोक त्यांच्या धर्मामध्ये प्रवेश करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर बघा, इंग्रजांनी 1856 साली हिंदी सैनिकांच्या हाती लांब पल्ल्याचा एनफील्ड बंदुका व त्यात वापरायची नवी कारतुसे दिली. कारतुसास गाय व डुकराची चरबी लावलेली आहे अशी बातमी पसरली. कारतूस वापरण्यापूर्वी ते दाताने तोडावे लागेल. भारतीय सैनिकांना आपल्या तोंडाचा स्पर्श अशा कारतुसांना व्हावा ही कल्पनाच धर्मसंकटात टाकणारी होती. सुरुवातीला ज्या शिपायांनी ही कारतुसे वापरण्यास नकार दिला त्यांचे उठाव इंग्रजांनी मोडून काढले. मार्च 1857 मध्ये बराकपूर छावणीत मंगल पांडे यांनी असंतोषाला तोंड फोडले. इंग्रजांनी मंगल पांडे यांना फाशी दिली.
सैनिकांमधील असंतोष वाढत गेला। या घटनेच्या पाठोपाठ लखनौच्या शिपायांनी उठाव केला, मेरठ येथील घोडदळांच्या कंपन्यांनी उठाव केला। या सगळ्या धामधुमीत इंग्रजांनी ठार मारणे, त्यांच्या कुटुंबियास धडा शिकवणे, प्रसंगी कत्तल करणे, घरे जाळणे असे प्रकार सुरू झाले। शिपाई दिल्लीच्या दिशेने चालून गेले। तर बघा, मग आता हिंदू धर्म सोडून ते लोक ब्रिटिश धर्मांतर करू लागले। ब्रिटिश धर्मांतर केल्यानंतर त्या फौजमध्ये ज्यावेळेस त्यांच्या बंदुका असायच्या, त्या बंदुकीला काय असायचं, कारतूस लावलेलं असायचं आणि त्या कारतूसाला गायीची किंवा डुकराची चरबी लावल्याचं अशी बातमी ज्यावेळेस त्यांच्या फौजेमध्ये पसरली, त्यावेळेस हिंदू धर्मियांनी त्या ठिकाणी विरोध करण्यास सुरुवात केली। कारण हिंदू धर्माचं म्हणजे संगोपन करण्याचं जे काही कार्य होतं ते काय होतं, त्याच्यानंतर मुस्लिम समाज असेल त्यांना डुकराचा निषेध होता। मग या सगळ्या फौजमध्ये असणारे जे काही लोक आहेत या लोकांनी त्या गोष्टीला काय केलं, विरोध केला। आणि विरोध केल्यानंतर भारतीय सैनिकांनी आपल्या तोंडाचा स्पर्श अशा कारतुसांना व्हावा ही कल्पनाच धर्मसंकटात टाकण्याची होती। कारण आपण आपल्या धर्माचं जे काही पालन करतो ते पालन या ठिकाणी होत नाही असं त्या लोकांना त्या ठिकाणी समजू लागलं। म्हणून हळूहळू लोक काय करू लागले, इंग्रजांच्या विरोधात काय करू लागले, उठाव करू लागले किंवा विरोधात जाण्याचं कार्य करू लागले। मग अशा वेळेस ज्यावेळेस मार्च 1857 मध्ये बाराकपूर छावणीत मंगल पांडे नावाचा व्यक्ती होता किंवा एक शिपाई होता। या शिपायाने काय केलं, त्या सगळ्या संतोषाला तोंड फोडण्याचं काम केलं। आणि त्यावेळेस ज्यावेळेस विरोध होऊ लागला इंग्रजांना, त्यावेळेस इंग्रजांनी काय केलं तर मंगल पांडे या व्यक्तीला त्या ठिकाणी फाशी दिली आणि सैनिकांमध्ये असंतोषाचा ओघ वाढला गेला। अशा घटनेच्या पाठोपाठ लखनौच्या शिपायांनी देखील या सगळ्या गोष्टीला उठाव केला किंवा त्यांच्या विरोधात जाण्याचं कार्य, ब्रिटिशांच्या विरोधात जाण्याचं कार्य केलं। मग या सगळ्या धामधुमीत इंग्रजांनी एकच कार्य चालू केलं, या लोकांना ठार मारणे, त्यांची जी काही घरदार आहेत किंवा त्यांचं जे कुटुंब आहे हे सर्व प्रकार त्या ठिकाणी नष्ट करणे किंवा त्या कुटुंबियाला धडा शिकवणे अशा पद्धतीचं कार्य इंग्रजांनी या ठिकाणी सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, 12 मे 1857 रोजी हिंदी शिपायांचे दिल्लीवर पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित झाले आणि त्यांनी मुघल बादशाह बहादूर शाह यांच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिले। भारताचा सम्राट म्हणून त्यांच्या नावाने दवाही फिरवण्यात आली। बहादूर शाह यास शहनशाह ही हिंदुस्थान बनवण्यात आले। 1857 चे नेतृत्व मुघल बादशहाच्या हाती असले तरी प्रत्यक्षात मात्र ते नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल, मौलवी अहमदुल्ला, कुंवर सिंग व सेनानी बखत खान यांनी केले। दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी येथील या पश्चिम बिहारच्या भागातील उठावाचे स्वरूप विशेष उग्र होते। दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी बख्त खान यांनी आपल्या शिरावर घेतली होती। तर बघा, मग त्याच्यानंतर ह्या सर्व गोष्टीला विरोध केला कोणा, तर हिंदू धर्माच्या लोकांनी किंवा मुस्लिम समाजाच्या लोकांनी या ब्रिटिश कंपनीला किंवा इंग्रजांना विरोध केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मग 12 मे 1857 रोजी ज्यावेळेस हिंदी शिपायांनी दिल्लीवर पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित झालं, त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, मुघल बादशाह बहादूर शाह यांच्याकडे ती सगळ्या प्रकारची जबाबदारी व लढ्याचं नेतृत्व दिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। त्याच्यानंतर मग भारताचा सम्राट म्हणून त्यांच्या नावाने त्या ठिकाणी एक माहिती पसरवण्यात आली आणि ती माहिती फिरवल्यानंतर बहादूर शाह यास शहनशाही हिंदुस्थान असं बनवण्यात आलं। म्हणजे पूर्ण हिंदुस्थानाचा जो काही करता धरता हा एकच व्यक्ती आहे, म्हणून बहादूर शाह यास या व्यक्तीचं नामकरण करण्यात आलं। त्याच्यानंतर बघा, 1857 चे नेतृत्व मुघल बादशहाच्या हाती गेल्यानंतर त्याच्या हाती असलं तरी सुद्धा त्याच्यानंतर या लोकांनी सुद्धा त्याला सपोर्ट केला। कोणा तर नानासाहेब पेशवे असेल, तात्या टोपे असेल किंवा राणी लक्ष्मीबाई असेल, बेगम हजरत महल असेल किंवा मौलवी अहमदुल्ला असेल किंवा कुंवर सिंह असेल सेनानी, त्याच्यानंतर बख्त खान असेल, ह्या सर्व लोकांनी या बहादूर शाह व्यक्तीला सपोर्ट केला आणि त्याच्यानंतर इंग्रज आणि हिंदू यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी युद्ध झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर बघा, त्याच्यानंतर आपण जी माहिती राहिली मित्रांनो ती माहिती आपण नंतरच्या पाठामध्ये घेऊ। तर धन्यवाद। या ठिकाणी
या पाठाचा किंवा या प्रकरणाचा अभ्यास करा आणि त्याच्यावर जे काही प्रश्न असेल त्या प्रश्नाचं स्वाध्याय, ते प्रश्न लिहून त्याचं उत्तर लिहून हे आपल्या ग्रुपवर टाका. असे धन्यवाद.